जिकडनं चालू झालं तिकडून कुठपर्यंत पोहोचलं ह्याचे सोर्सेस मिळाले, ती लोक मिळालेत, अजून कारवाई काय चालू आहे मला कळत नाहीये. हा कॉल मुख्यमंत्र्यांचा आहे. हे माझं राज्य आहे, मी हे असं पुढे हे घडून देणार नाही. एवढ्या मुलांचं आयुष्य मी बर्बाद होऊन देणार नाही. खूप सोपं आहे. पण म्हणजे एकूणच सरकार, प्रशासन आणि सीबीआय या सगळ्या प्रकरणाला न्याय देईल ज्या पद्धतीने कारवाई सुद्धा त्यावर तुम्ही ते दिल्यावर मी बोलेन. ते दिल्यावर मी बोलेन. मला अजून पुणे प्रकरणात न्याय मिळालेला दिसत नाहीये, जिकडे त्या 3 वर्षाच्या मुलीच्या हत्या झाली, रेप होऊन. बिचारी लहान मुलगी आजीकडे गेलेली, तिची रेप होऊन हत्या होते. त्याच्यानंतर काय होतं, आपण त्याच्यावरती 2 दिवस बोलतो आणि मग प्रधानमंत्री आपल्या समोर येतात आणि बोलतात की सोनं नाही घ्यायचं, डिझेल नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. तो विषय संपला. त्याच्यावर काय करताय तुम्ही? आम्ही हे विषय सोडणार नाही आहोत. दिवसाला 50-100 बातम्या होतात हो. हे ज्यांची आत्महत्या होते, ज्यांचं मर्डर होतं, आपण ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर मी हा विषय सोडणार नाहीये. मी दर प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारणार त्या मुलीचं काय झालं, ज्यांनी हत्या केली त्या माणसाचं काय झालं. आणि हे विषय मला वाटतं की राजकारणी म्हणून नाही तर मी एक माणूस म्हणून पण विचारतो आणि तुम्ही पण पत्रकार म्हणून विचारा. हे विषय सोडू नका. पण त्यावेळेला जेव्हा एक राज्य पेटतं ते 2 दिवसात कसं शांत होतं. या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे, राज्य शांत झालं, त्यांच्या अडचणी असतील, कारण डिझेल पेट्रोलवर गोष्टी आल्या असतील. सोनं एक तर कोण घेतं मला माहित नाही. 60% आपलं पॉप्युलेशन देशाचं हे पॉवर्टी लाईनच्या खाली आहे. गव्हर्नमेंटकडनं मला वाटतं हे जातं त्यांच्याकडे राशन. सोनं कोण घेतं मला माहित नाही, पण डिझेल पेट्रोल आता मला वाटतं पत्रकारांचेच मी अनेकदा पेट्रोल पंपवरती लोकांचे बाईट बघितले, सामान्य लोकांचे, की काय ज्या प्रकारे येऊन ते व्यक्त होत आहेत की तुम्ही तुमचा कॉन्वॉय कमी करा, तुम्ही तुमचे परदेशाचे ट्रिप्स कमी करा आणि मग आम्हाला सांगा ना. हे आपले 6 मिनिटाच्या अंतरावर जॉन इब्राहिम निघाले 6 बाईक्स घेऊन. 6 बाईक्स कशाला लागतात तुम्हाला 6 मिनिटाच्या अंतरावर जायला? किंवा एक मंत्री बसमध्ये बसून निघाले, 20 गाड्यांचा कॉन्वॉय पाठी आहे. कोण भरतं यांचं पेट्रोल डिझेल? हे तुमच्या पैशातनं जातं. हे प्रश्न आपण विचारायला नको की तुम्ही सामान्य लोकांना का त्रास देताय. तुमच्यामुळे ही देशाची परिस्थिती झाली आहे. आता 15 वर्षानंतर 10-12 वर्षानंतर तुम्ही येऊन सांगताय की आता तुम्ही हे कमी करा, ते कमी करा, आता देशाला वाचवायची वेळ आली आहे, देशभक्ती दाखवायची वेळ आली. अरे कसली देशभक्ती? तुम्ही कधी दाखवणार देशभक्ती? तो त्यांनी पहिलं करावं. कुठेतरी नीटच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी जेव्हा एखादा अपघात करतो, आपला तो प्राण लावतो, भाड्याने कुठून तरी पैसे जुळवाजुळव करून ट्युशन क्लासेस छोटी मोठी का होईना लावतो. हो, मी तर ऐकलं शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि क्लासेसचे पैसे भरले. मी 2 ते 3 मला वाटतं माझ्या कानावर जे आलंय, शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि मुलाचे किंवा मुलीचे क्लासेसचे पैसे भरलेत, कारण तो नीटची एक्झाम द्यावा, ती नीटची एक्झाम द्यावी.